प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले हे त्यांच्या रंगीबेरंगी कपड्यांसाठी, पेहरावासाठी ओळखले जातात. कधी ते सुटाबुटात राहतात, कधी ते सफारीमध्ये राहतात, कधी ते टी शर्ट जीन्स पॅन्ट मध्ये राहतात, तर कधी शेरवानी मध्ये राहतात. कपड्यांचा त्यांना भारी शौक, कपड्यांचे ते शौकीन. परंतु ज्या वेळेला ते दलित पॅन्थर मध्ये आले, राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली ते ज्या वेळेला 1975च्या सुरुवातीला पॅन्थर मुवमेंट मध्ये आले, पॅन्थर आंदोलनामध्ये आले, त्यावेळेला ह्याच रामदास आठवलेंकडे, जे रामदास आठवले आज भारीतले भारी कपडे वापरतात, रंगीबेरंगी कपडे वापरतात, त्या रामदास आठवलेंना त्या काळामध्ये कपडे सुद्धा घालायला नव्हते. ही परिस्थिती आहे, हा इतिहास आहे, तो नाकारून चालणार नाही. मित्रांनो, ज्या वेळेला दलित पॅन्थरच्या माध्यमातून मोर्चा वगैरे निघायचा, त्यावेळेला राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ, रामदास आठवले आणि त्यावेळेचे इतर काही नेते एकमेकांचे कपडे आदलून बदलून घालायचे. ह्या मोर्चात त्याचे कपडे घालायचे, त्या पुढच्या मोर्चामध्ये याचे कपडे त्यानं घालायचे. असे ते कपड्यांची आदला बदल व्हायची. कपड्यांना पैसा नव्हता, परंतु मुवमेंट मात्र, चळवळ मात्र ही श्रीमंत होती. आज त्याच्या उलट परिस्थिती आहे. आज आठवले साहेबांकडे कपडा लत्ता आहे, सगळी सुबत्ता आलेली आहे. परंतु आंबेडकरी चळवळीचं काय? आंबेडकर चळवळ कुठंतरी ठप्प झाल्यासारखी वाटते. प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं, आनंदराजजी आंबेडकरांच्या रूपानं ही मुवमेंट जरी जिवंत असली तरी कार्यकर्ता कफलक आहे. त्या काळात नामदेव ढसाळ आणि राजाभाऊ ढाले यांना इतकी कडकी लागली होती, त्यांच्याकडे पैसा नव्हता, कडकी लागली होती. त्यावेळेला ह्याच रामदास आठवलेंच्या गळ्यातली 1 तोळ्याची चैन, सोन्याची चैन, साखळी, ती 1000 रुपये करता गहाण ठेवली होती. त्या काळात, ज्या काळात सोनं 100 ते 150 रुपये तोळं होतं, 100 ते 150 रुपये तोळा सोनं होतं, त्या काळात रामदास आठवलेंची चैन 1000 रुपयामध्ये ठेवण्यात आली होती, गहाण ठेवण्यात आली होती. ती इलेक्ट्रिसिटी मध्ये जे अधिकारी होते त्यावेळेला, म्हणजे आताचे जे आपण त्याला महावितरण म्हणू, टाटा पॉवर वगैरे जे काय वीज कंपनी, त्या इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये जे अधिकारी होते, रोकडे साहेब, रोकडे साहेबांकडे ती त्यांनी चैन दिलेली होती. त्यावेळेला रेल्वे मधले टीसी, रेल्वेमध्ये जे कामाला होते तिकीट चेकर म्हणून, भिसे साहेब आणि शिंदे साहेब, हे दोघं त्यावेळेला रेल्वेत तिकीट चेकर होते, तिकीट तपासनीस होते. त्यांनी आणि रोकडे साहेब या तिघांनी आठवले साहेबांची ती चैन, साखळी गहाण ठेवली. ती 1 वर्षानंतर ती त्यांना सोडून देण्यात आली. असा तो इतिहास त्या काळातला. एकमेकांसाठी सगळं काही देणारा तो काळ होता. आज मात्र कार्यकर्ता एकमेकांना वैरी म्हणून पाहतो. याला कारणीभूत नेत्यांनी कार्यकर्त्यांना कडवट केलेलं आहे, एकमेकांच्या विरोधामध्ये कडवट केलेला आहे. चळवळीचं काय? हा प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी निर्माण होतो. एकमेकांना साथ देणार त्यावेळची मंडळी
राजाभाऊ ढालेंना तंबाखूची सवय. राजाभाऊ ढाले त्या काळात तंबाखू खायचे, म्हणजे त्यांना तंबाखू लागायची. तर त्यांना ती तंबाखू भाजून देण्याचं काम रामदास आठवले करत होते. आज ते रामदास आठवले नरेंद्र मोदींचे पोवाडे गात आहे. म्हणजे राजाभाऊ ढालेंना तंबाखू भाजून देण्यापासूनचा प्रवास हा मोदींचे गुणगान गाण्यापर्यंत झालेला आहे. रामदास आठवले त्या काळात संघटनेकडे पैसा नव्हता, दलित पॅंथरकडे पैसा नव्हता, मोर्चा, धरणं, आंदोलन, सभा, दौरे हे सगळं करायला पैसा नव्हता. त्यावेळेला पैसा गोळा करण्याची जबाबदारी राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ यांनी रामदास आठवले यांच्यावरती टाकली होती. रामदास आठवले सुद्धा त्या काळात गळ्यात शबनम घालून, ती शबनमची पिशवी लटकावून, पायात सिल्पर बुट नव्हते, दाढी वाढलेली, केस वाढलेले, अशा अवस्थेमध्ये ते बँकेचे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, आंबेडकरी समाजातले त्यांच्याकडे ते जायचे, निधी संकलन करायचे. आंबेडकरी चळवळीसाठी ते निधी संकलन करायचे आणि त्या निधीतून त्यावेळेला दलित पॅंथर आंदोलन उभी करायची. आज नेत्यांकडे पैसा आहे, पण चळवळीला उभं करायला त्यांच्याकडे वेळ नाही. चळवळ मात्र गरीबच आहे. अशा वेळेला आंबेडकर घराणं कल्पना करवत नाही. जर आंबेडकर घराणं राजकारणामध्ये सक्रिय नसतं तर आज या समाजाची अवस्था पूर्णपणे बिकट नव्हे तर रसात तळाला गेलेली असते. आपल्या सगळ्यांचं कुशल कर्म की आंबेडकर घराणं, बाबासाहेबांचे नातू राजकारणात सक्रिय आहे आणि त्यांच्या पुढची पिढी बाबासाहेबांचे पणतू हे सुद्धा आता सक्रिय राजकारणामध्ये उतरलेले आहे. त्यामुळे निश्चितपणे आंबेडकरी चळवळीला सुवर्ण दिवस येतील. बाबासाहेबांच्या स्वप्नातले सत्ताधारी जमात हा आंबेडकरी समूह बनल्याशिवाय राहणार नाही, एवढी आशा बाळगायला हरकत नाही. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.